अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल आणि तुम्हाला लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा ऍप्लिकेशन सोबत जोडावं लागतं, तर मी तुम्हाला लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र कसे फिलअप करायचं, कुठून डाउनलोड करायचं ते सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्यांना लहान कुटुंब प्रतिज्ञापत्राची आवश्यकता असेल ते या व्हिडिओच्या माध्यमातून डाउनलोड करून घेणार आहेत. तर कसं फिलअप करायचं, मी श्रीमती अर्जदारांचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. ज्या महिलांचं लग्न झालं असेल त्यांचे श्री या ठिकाणी वडिलांचं नाव, लग्न झालं असेल तर पतीचं नाव, लग्न नाही झालं असेल तर वडिलांचं नाव, यांची मुलगी किंवा पतीचे वय बघा, पत्नी वय वर्ष या ठिकाणी लिहायचं. नंतर राहणार गावाचं नाव, मोसली गाव कोणतं आहे, ग्रामपंचायत कोणते आहे ते लिहायचं, तालुका लिहायचे आणि या ठिकाणी आपल्याला जिल्हा. याद्वारे पुढील प्रमाणे असे जाहीर करते की मी अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे. म्हणजे कोणत्या पदासाठी त्याच्यावर टिक मारायचे तुम्ही, सेविका किंवा मदतनीस. दुसरं आहे, आज रोजी मला खालीलप्रमाणे मुलं आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी मुलांचे डिटेल फिलअप करायचे. मुलांचं नाव, जन्मतारीख आणि वय. पहिला मुलगाचं यांचं, मुलीचं मुलगा असेल, मुलगी असेल त्यांचं नाव लिहायचं, त्यांचं जन्मतारीख लिहायचं आणि वय किती आहे ते लिहायचं. दुसरं मुलाचं नाव लिहायचं, त्यांचं जन्मतारीख आणि वय या ठिकाणी लिहायचं. म्हणजे बाकी या ठिकाणी बघा सर्व डिटेल फिलअप करावं लागेल तुम्हाला. जेवढे तुमचे 2 मुलं असेल, 3 मुलं असेल, 4 मुलं जेवढे आहेत तेवढे तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावं लागणार आहेत. फक्त या ठिकाणी पात्रता तर 2च मुलांची आहे. तर या 2 मुलांचे डिटेल फिलअप केल्यानंतर आपल्याला तिसरा मुद्दा देण्यात आला, हयात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा अधिक असेल किंवा भविष्यात 2पेक्षा अधिक मुले झाल्यास सदर पदासाठी मी अपात्र ठरवण्यात किंवा कमी करण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे. चौथा मुद्दा, मला 2पेक्षा जास्त मुले होणार नाहीत यासाठी मी कुटुंब नियोजन करून घेण्याची प्रतिज्ञा करते. तर हे तुम्हाला तुम्ही प्रतिज्ञा करत आहात आणि हे लहान कुटुंब प्रमाणपत्र तुम्ही ॲप्लिकेशनसोबत जोडत आहात. तुमचं गावाचं नाव, दिनांक लिहायचं आहे. प्रतिज्ञापत्र धारकांचे या ठिकाणी सिग्नेचर, स्वाक्षरी आणि नाव सहित या ठिकाणी असं फिलअप करायचं आहे. हा प्रतिज्ञापत्र तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी PDF ची लिंक दिली आहे. ती लिंक तुम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवायचं आहे. लगेच तुम्हाला हा प्रतिज्ञापत्र तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत. लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यामध्ये आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरती सुरू झाली आहेत. वेळोवेळी मी अपडेट देत आहे. तर हा प्रतिज्ञापत्र, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला लागणार आहे. हे कंपल्सरी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हा डाउनलोड करून घ्यायचं आहे. धन्यवाद.